तर हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षामध्ये सायन्सचे मार्क फिक्स करणारा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहतोय आपण आता. तो म्हणजे गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन. आज आपण इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 1 मधील हा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर एका मास्टर क्लासमध्ये डिकोड करणार आहोत. यामध्ये मी तुम्हाला केपलरचे नियम म्हणजेच केपलर लॉज आणि न्यूटनचा सिद्धांत, न्यूटन्स थेरी अगदी सोप्या आणि व्यावहारिक भाषेत सांगणार आहे. आणि लेक्चरच्या मध्ये मी पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजेच स्मॉल जी याच्या मूल्यात होणारा बदल आणि वस्तुमान विरुद्ध वजन यावर आयोगाचा कसा एक सापळा असतो ते उलगडणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची हमखास सिली मिस्टेक होते. चला तर मग सर्व लक्ष स्क्रीनवर केंद्रित करा. आपण सुरू करूया. तर आत्ताचा हा मास्टर क्लास म्हणजे गुरुत्वाकर्षण आणि अंतराळाची एक परिपूर्ण ब्ल्यूप्रिंट आहे. 10वीच्या पुस्तकातील या मूलभूत संकल्पनांवर एमपीएससी आणि यूपीएससीच्या पूर्व तसेच मुख्य परीक्षेत दरवर्षी हमखास प्रश्न विचारले जातात. त्यामुळे इथला प्रत्येक मुद्दा काळजीपूर्वक समजून घ्या. गुरुत्वाकर्षण खऱ्या अर्थाने समजून घेण्याआधी अभिकेंद्री बल म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर त्या वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होत असते त्या बलास आपण अभिकेंद्री बल म्हणतो. या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. उदाहरणार्थ, आपण दोरीला दगड बांधून गोल फिरवतो तेव्हा आपल्या हातातून त्या दगडावर हेच बल लागत असते. चंद्राचे पृथ्वीभोवती फिरणे हे देखील पूर्णपणे याच बलावर अवलंबून आहे. अंतराळातील या ग्रहांच्या गतीविषयी केपलरचे 3 नियम अतिशय प्रसिद्ध आहेत. केपलरचा पहिला नियम सांगतो की ग्रहाची कक्षा ही पूर्ण गोल नसून लंबवर्तुळाकार म्हणजेच इलिप्टिकल असते आणि सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर म्हणजेच फोकसवर असतो. दुसरा नियम म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही नेहमी समान कालावधीत समान क्षेत्रफळ म्हणजेच इक्वल एरिया व्यापते. आणि तिसरा आणि परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग हा त्या ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजेच टाइम स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडियस क्यूब. तर मित्रांनो, केपलरने दुर्बिणीतून ग्रहांचे निरीक्षण करून हे नियम तर मांडले, पण हे ग्रह असेच विशिष्ट कक्षेत का फिरतात यामागचे कारण मात्र त्याला सांगता आले नाही. इथे एक अतिशय महत्त्वाची यूपीएससी आणि एमपीएससी ची एक्स्ट्रा फॅक्ट लक्षात घ्या. महान शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांनी जेव्हा गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला तेव्हा त्यांनी आपल्या व्यस्त वर्गाचा नियम म्हणजेच इन्व्हर्स स्क्वेअर लॉ गणितीयरित्या सिद्ध करण्यासाठी केपलरच्या याच तिसऱ्या नियमाचा म्हणजेच टाइम स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस क्यूब याचा थेट आधार घेतला होता. चला आता न्यूटनचा तो सुप्रसिद्ध सिद्धांत नेमका काय आहे ते पाहूया. तर आता न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्पष्ट सांगतो की विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला एका ठराविक बलाने स्वतःकडे आकर्षित करत असते. हे बल आकर्षित करणाऱ्या दोन वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्या वस्तूंमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्त प्रमाणात असते. जसे दोन चुंबक जवळ आणले की जास्त वेगाने ओढले जातात आणि दूर नेले की बल कमी होते, तसेच हे बल काम करते. याचे सूत्र F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. इथे आयोगाचा एक फॅक्ट कायम लक्षात ठेवा. जर या दोन वस्तूंमधील अंतर आपण दुप्पट केले तर हे बल चक्क 1/4 इतके कमी होईल, कारण की अंतर आणि बल यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. आता आपण ज्या सूत्राचा उल्लेख केला त्या सूत्रामधील कॅपिटल G म्हणजेच वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट होय. याचे एसआय युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर आहे आणि त्याचे निश्चित मूल्य 6.67 इंटू 10⁻⁻11 इतके आहे. हे अचूक मूल्य जगात पहिल्यांदा हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने प्रयोगाद्वारे मोजले होते. हा एक स्थिरांक असून ही एक अदिश राशी स्केलर क्वांटिटी आहे, ज्याचा अर्थ असा की विश्वात कुठेही गेलात तरी जी चे हे मूल्य अजिबात बदलत नाही. पण कॅपिटल जी च्या अगदी विरुद्ध पृथ्वीचे स्वतःचे जे गुरुत्व त्वरण असते त्याला आपण स्मॉल जी म्हणजेच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर हे गुरुत्वीय बल प्रयुक्त करते, ज्यामुळे पडणाऱ्या वस्तूंचे त्वरण होते.
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील त्याचे सरासरी मूल्य 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतके आहे. इथे एमपीएससीची अत्यंत महत्त्वाची नोंद घ्या. स्मॉल जीचे हे मूल्य पडणाऱ्या वस्तूच्या स्वतःच्या वस्तुमानावर अजिबात अवलंबून नसते. म्हणजे जर हवेचा अडथळा नसेल तर एखादे हलके पीस आणि जड लोखंडाचा गोळा एकाच वेगाने जमिनीवर पडतील. आता सगळ्यांनी लक्ष द्या, कारण इथे एमपीएससीचा सर्वात मोठा ट्रॅप आहे. आता आपण पाहिलं की कॅपिटल जी विश्वात कुठेही बदलत नाही, पण स्मॉल जी मात्र जागा बदलेल तसा सातत्याने बदलत राहतो. आयोग तुम्हाला ध्रुव आणि विषुववृत्त किंवा उंची आणि खोली यामध्ये स्मॉल जी चे मूल्य कसे बदलते यावर फिरवून नेहमी कन्फ्यूज करतो. तसेच वस्तुमान आणि वजन यातील एकक विचारून फसवतो. चला हा ट्रॅप आता आपण कायमचा डिकोड करूया. पृथ्वीच्या स्मॉल जी च्या मूल्यात होणारे बदल आता नीट समजून घ्या. पहिला बदल, आपली पृथ्वी पूर्ण गोल नसल्याने ध्रुवांवर तिची त्रिज्या कमी असते, म्हणून तिथे स्मॉल जी चे मूल्य जास्तीत जास्त म्हणजेच 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. दुसरा बदल, विषुववृत्तावर पृथ्वी थोडी फुगीर असल्याने त्रिज्या जास्त असते, त्यामुळे तिथे हे मूल्य सर्वात कमी म्हणजेच 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. तिसरा बदल, जसे आपण पृथ्वीवरून उंचावर जातो तसे केंद्रापासूनचे अंतर वाढल्याने जी चे मूल्य हळूहळू कमी होते. आणि चौथा बदल, खोलीनुसार जसे आपण पृथ्वीच्या आत म्हणजे खाणीत जातो तसे जी चे मूल्य कमी होत जाते आणि पृथ्वीच्या बरोबर केंद्रावर ते चक्क 0 असते. आता आपण वस्तुमान म्हणजेच मास आणि वजन वेट यातील मुख्य फरक पाहू. वस्तुमान म्हणजे वस्तूमधील द्रव्य संचयाचे मापन होय. ही एक अदिश राशी असून तिचे एसआय एकक किलोग्रॅम आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते विश्वात सगळीकडे समान असते. याउलट वजन म्हणजे त्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते ते बल होय, ज्याचे सूत्र वेट इज इक्वल टू मास इंटू स्मॉल जी आहे. वजन ही एक सदिश राशी आहे. तिचे एकक न्यूटन आहे आणि ते स्मॉल जी नुसार सतत बदलते. जसे की चंद्रावरील जी कमी असल्यामुळे तिथे माणसाचे वजन पृथ्वीवरील वजनाच्या फक्त 1/6 म्हणजेच 1/6 इतकेच भरते. आता तुम्ही मुक्त पतन म्हणजेच फ्री फॉल हा शब्द ऐकला असेल. ते म्हणजे काय? जेव्हा एखादी वस्तू केवळ आणि केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने खाली पडत असते तेव्हा त्या गतीला मुक्त पतन असे म्हणतात. इथे वस्तू सोडल्यामुळे तिचा सुरुवातीचा वेग स्मॉल यू हा 0 असतो आणि तिचे त्वरण स्मॉल ए हे स्मॉल जी इतकेच असते. या दोन अटी जर आपण न्यूटनच्या समीकरणात टाकल्या तर आपल्याला v इज इक्वल टू जी टी, एस इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस जी एस ही अतिशय सोपी सूत्रे मिळतात. खऱ्या अर्थाने विचार केला तर मुक्त पतन केवळ निर्वात पोकळीत म्हणजे व्हॅक्यूम मध्येच शक्य आहे, कारण तिथे हवेचे घर्षण किंवा प्लावक बल नसते. मित्रांनो, पृथ्वीच्या या गुरुत्वाकर्षणामुळेच आज आपण जमिनीवर स्थिर उभे आहोत आणि वातावरण टिकून आहे. पण जर आपल्याला या पृथ्वीच्या बाहेर अंतराळात जायचे असेल तर हे गुरुत्वाकर्षण तोडून जावे लागते. इथे एक अतिशय रंजक आणि महत्त्वाची एक्स्ट्रा फॅक्ट सांगतो. ब्लॅक होल म्हणजे कृष्णविवराचे स्वतःचे गुरुत्वाकर्षण इतके प्रचंड आणि भयंकर असते की तिथून प्रकाशाचे किरण सुद्धा बाहेर पडत नाहीत, कारण त्याचा मुक्तिवेग प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त असतो. चला आता हा मुक्तिवेग आणि स्थितिज ऊर्जा म्हणजे नेमकं काय ते आपण पाहूया. गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी हे म्हणजे काय? कोणत्याही वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे तिच्यात साठवलेली ऊर्जा. या पोटेन्शियल एनर्जीचे गणितातील सूत्र आहे कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम इन ब्रॅकेट आर प्लस एच, हे सर्व निगेटिव्ह मध्ये. तर आता इथे ऋण म्हणजेच निगेटिव्ह चिन्ह काय येते असा प्रश्न तुम्हाला पडेल. त्याचे कारण असे की पृथ्वीपासून अनंत अंतरावर ही स्थितिज ऊर्जा 0 असते आणि वस्तू जशी जशी पृथ्वीच्या जवळ येते तशी ती शून्याहून कमी म्हणजे ऋण होत जाते. हे ऋणचिन्ह विज्ञानात असे दर्शवते की हे गुरुत्वीय बल आकर्षक म्हणजेच अट्रॅक्टिव्ह स्वरूपाचे आहे. आता पाहूया मुक्तिवेग म्हणजेच एस्केप व्हेलॉसिटी. ज्या आरंभ वेगाने म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटीने सरळ वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून कायमची मुक्त होते
आणि परत कधीच खाली पृथ्वीवर पडत नाही, त्या वेगालाच मुक्तिवेग असे म्हणतात. अनंत अंतरावर गेल्यावर त्या वस्तूची गतिज आणि स्थितीज ऊर्जेची बेरीज 0 होते. आपल्या पृथ्वीवरील या वेगाचे मूल्य 11.2 किलोमीटर पर सेकंद इतके प्रचंड आहे. या वेगाने आपले रॉकेट्स लॉन्च केले जातात. तर मित्रांनो, ही आहे आपल्या आजच्या लेक्चरची म्हणजेच गुरुत्वाकर्षण मास्टर टूलकिट. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेतील सर्व अंकीय आणि संकल्पनात्मक प्रश्नासाठी GM/R या एकाच पदावरून स्मॉल g बल, स्थितीज ऊर्जा आणि मुक्तिवेग कसे काढायचे याचा हा भन्नाट आणि वेळ वाचवणारा शॉर्टकट आहे. याचा स्क्रीनशॉट नक्कीच काढून ठेवा. रिव्हिजन करताना हा तक्ता तुमचे मार्क्स नक्की वाढवेल. आता ही होती इयत्ता 10वीच्या गुरुत्वाकर्षण चॅप्टरची संपूर्ण एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन. आता जाता जाता तुमच्यासाठी एक ट्रिकी प्रश्न. जर एखादी वस्तू आपण थेट पृथ्वीच्या केंद्रावर म्हणजेच सेंटर ऑफ द अर्थला घेऊन गेलो तर त्या वस्तूचे वजन किती न्यूटन होईल? आत्ताच आपण स्लाइड 7 आणि 8च्या कॉम्बिनेशन मधून हे शिकलेले आहोत. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर माहिती आहे त्यांनी लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आणि जे चालू आहेत ते व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या सेक्शनमध्ये.